कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. असं कधी होतं का की तुम्ही कोणाच्या तरी घरी सगळ्या जणी जमल्या आहेत आणि मज्जा केली असं? होतं ना. त्याच्यानंतर तिच्या घरी आम्ही पार्टी भेटतो आमची बीसी पार्टी असते, आमची किटी पार्टी असते, आमच्या भरपूर पार्टी असतात. तिचं कधी कधी ऑफिस असतो, त्याच्यामुळे ही कधी कधी आम्हाला टाइम ही आमची ऑफिस गर्ल आहे. त्याच्यामुळे ती नसते, त्याच्यामुळे तिला भाणा वगैरे निघतं, त्याने रिझन सांगते, त्याच्यामुळे ती नसते, तर आम्ही सगळे भेटतो. पण तुम्हाला कळतं कधी कधी खोटं कारण सांगितलंय ते? हो, कळून येतं लगेच. पण काय करणार ना, काय करणार, शेवटी मैत्रिणी. आज उखाणा घ्यायचा आहे, कुठला घेणार तुम्ही? संसार आहे दोघांचा, दोघांनी तो आवरायचा, पसारांनी केला तर तुषारनी तो आवरायचा. नाहीतर चिडणार या. दाराबार काढली सुंदर रांगोळी फुलांची. अरे वा. अभिषेक रावांचं नाव घेते होम मिनिस्टर या शोच्या दिवशी. अरे तुम्ही हा तांडुल्याला इंग्लिशमध्ये म्हणतात राईस. प्रशांत राव हाय माझी पहिली चॉईस. काय सांगता का? मंगळसूत्राच्या 2 वाट्या, एक सासर एक माहेर, राहुल रावांनी दिला सौभाग्याचा आहेर. अरे वा. पुरुष असतो सागर आणि स्त्री असते सरिता. अरे वा. चंद्रमुनी रावांचं नाव घेते तुम्हा सर्वांकरिता. अरे वा. आज क्षमा मागायची, कोणाची मागणार? आई वडिलांची. का हो? लहानपणी म्हणजे कसं, आता मला मुलगा आहे, तर मी जेव्हा लहान होती तर मला ही भाजी नाही खायची, ती भाजी खायची आहे. हां, तर खूप जिद करायची मी की नाही, मला पालेभाज्याच पाहिजेत, कडधान्य नको. पण मला आता असं रिअलाईज होतं की माझा मुलगा तेव्हा जिद करते, म्हणजे मला असं वाटते की त्या टाईमला म्हणजे आपल्याला समजत नाही. असं तुम्हाला आता पालेभाज्या आवडतात? तेव्हा लग्नाच्या आधी आवडायची, आता लग्न झाल्यानंतर सर्व कडधान्य पण खाते आणि पालेभाज्या पण खाते. अरे वा. लग्नानंतर असं काय होतं बदल? कारण रोज कोणती भाजी बनवायची ते आपल्याला डिसाईड करावं लागतं. चॉईस नसते काही. चॉईस नसते. मी क्षमा मागा. क्षमा माहिती नवऱ्याची मागणार. का हो? कारण बरंच काय त्यांना मी ऐकवते, बोलते, याच्यात बरंच काही याच्यात ते बिचारे ऐकून घेतात माझं. हे कळतं तुम्हाला ना? हो, कळतं, पण कसं तरी पण असं आलं की आपलंच माणसं कोण सांगणार. मग त्यांनाच बोलते, मग त्याची मी मागायचं असेल तर त्यांची क्षमा मागे. माझी प्रेमळ आई. मी आईला लहानपणी खूप त्रास दिला. तुम्ही निबंध लिहिताय? हा, मला वाटलं निबंध लिहिताय. विषय आहे माझी प्रेमळ आई. आई प्रेमळच असते ना. हा, आई प्रेमळच असते. असंच ना. हा, बोला. मग लहानपणी खूप त्रास दिलेला आहे ना मी तिला, म्हणून का हो? हे नको ते नको, हेच खायला पाहिजे, तेच खायला पाहिजे. आता मला कळतं की माझी मुलगी पण खूप त्रास देते मला. हे नको मम्मा, ते नको मम्मा, असं नाही तसं. मम्मा. तुम्हाला मम्मा म्हणते? हो मग तुम्ही आता त्यांची क्षमा मागणार? हो, कारण की खूप त्रास दिला ना लहानपणी. तुम्ही? मी आई वडिलांची मागेन की लग्नामुळे त्यांना ॲक्च्युली नव्हतं करायचं, पण मी केलं लग्न, तर त्याच्यामुळे त्यांना थोडा त्रास झाला असेल, झालाच होता, तर त्याच्यासाठी मी माफी मागते. आणि माझा थोडा फटका स्वभाव आहे, तर मी कोणाला काही बोलली असेल तर त्यांची क्षमा मागते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.